वाहतुकीदरम्यान सिएट कंपनीच्या टायरची परस्पर विक्री करणारा ड्रायव्हर जेरबंद करत आरोपीकडून 2,52,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे। तमिळनाडूमधील पेरंबलोर श्रीवाचूर येथील रहिवासी मोहम्मद मुस्तफा यांनी 27 डिसेंबर 2024 रोजी परकोट मॅरिटिमा एजन्सी तामिळनाडू या कंपनीमार्फत कंटेनरमधून सिएट कंपनीचे टायर हलोल गुजरात येथून होसूर तमिळनाडू येथे मागवले होते। कंटेनरवरील ड्रायव्हरने सिएट कंपनीच्या टायरची परस्पर विक्री करून विल्हेवाट लावली आणि रिकामा कंटेनर पारनेर तालुक्यातील जातेगाव शिवार येथे उभा केला। याबाबत सुपा पोलीस स्टेशन येथे विश्वासघाताचा गुन्हा दाखल आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक तयार करत गुन्ह्यातील आरोपींची माहिती आणि शोध घेण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं। पथकाने गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाआधारे संशयित आरोपी इर्शाद निशार अहमद हा धुळे शहरात असल्याचं निष्पन्न केलं आणि धुळे शहरात या संशयित आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतला। त्याला त्याचं नावगाव विचारलं असता त्याने इर्शाद निशार अहमद असं नाव त्यानं सांगितलं। तर ताब्यातील या आरोपीकडे गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्याने ट्रकमधून सिएट कंपनीचे टायर तामिळनाडू येथे घेऊन जात असताना त्याचा साथीदार जावेद उर्फ जोसेफ शेख तसेच जावेदचा मित्र अन्सार यांनी अब्दुल कय्यूम अब्दुल वहाब शहा राहणार धुळे याला 82 टायर्स विकले। तर ट्रकमधील उर्वरित टायर्स हे अहिल्यानगर जिल्ह्यात विक्री केले असून याबाबत सांगता येणार नसल्याबाबतची माहिती सांगितली। तर पथकाने या प्रकरणातील आरोपी अब्दुल कय्यूम अब्दुल वहाब शहा याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारणा केली असता रोडने जाणाऱ्या ट्रकला त्यानं हे वेळोवेळी टायर विकलेत आणि उर्वरित टायर अनीस हयात खान राहणार धुळे याच्या दुकानाच्या मोकळ्या जागेत ठेवल्याबाबत माहिती सांगितली। तपास पथकाने पंचासमक्ष अनीस खान याच्या दुकानासमोर ठेवलेले 2,52,000 रुपये किमतीचे सिएट कंपनीचे 12 टायर तपासाकामी जप्त केले। ताब्यातील आरोपी इर्शाद निशार अहमद अब्दुल कय्यूम अब्दुल वहाब शहा या दोघांना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह सुपा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास सुपा पोलीस करतायत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण संपतराव भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।